मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. चहा घेणार? आत्ताच ठेवलाय. नाही नको. मला सांग तुझा दिवसभराचा प्लॅन काय आज? काही नाही. का ग? ग्रेट. मग मी आणि आई बाबा बाहेर फिरायला चाललोय, सो तू पण चल. नाही नको. मला ना 2-3 कामं आहेत घरात. अगं उद्या कर ना ती 1-2 कामं. अशी काय करतेस? खरंच नको. ठीक आहे, तू येणार नसशील तर मग मी पण नाही जात. अगं रागवू नकोस ना. 2-3 दिवसांनी आपण नक्की शॉपिंगला जाऊ. मलाही करायची शॉपिंग. बघ हा, नक्की? नक्की. बरं ठीक. बरं 2 मिनिटं थांब. तू आता जातेच आहेस तर हे घे. हे काय? माझ्यासाठी ना 1-2 गोष्टी आणायच्या आहेत. मी तुला SMS करते. नाही ते सगळं ठीक आहे, पण ह्याची काही गरज नाहीये. आता मी कमावती झाले. हो, नुसती कमवती नाही, मोठी झालीस तू आता. खरंच कसे दिवस भुरकन उडून गेले ना, कळलंच नाही. जा, स्वाती हाक मारेल, उशीर होईल तुम्हाला. हो चल येते मी. चावी विसरले होते. मी जरा 2-3 ऑनलाईन गोष्टी ऑर्डर केल्या, त्या येतील कदाचित. त्या फक्त घेऊन ठेव. ठीक आहे, येते. बाय. स्वाती, अगं चला ना, निघायचंय ना आपल्याला. अहो गार्गीला तरी येऊ दे. ती किरणला बोलवायला गेली आहे. बरं, तू ना मगाशी कॉफी घ्यायला हवी होतीस. इतकी मस्त झाली होती ना कॉफी. ही बाली. अगं मावशीला शक्य नाहीये येणं. का ग? काहीतरी काम आहेत तिला. आणि हे काय, तुम्ही इतक्या लवकर रेडी पण झालात? हा मग, तुला तर माहितीये फिल्मला वगैरे जायचं तर आपण एका पायावर रेडी असतो. बरं मी बोलू का किरणशी? अगं आई, तिला खरंच शक्य नाहीये, नाहीतर ती आली असती. बरं तिला काही सामान हवंय तर त्याची यादी ती SMS करेल. तेवढं फक्त येताना आपल्याला घेऊन यायचं. ओके, आपण तर निघूया की नको? हो चला. आणि हो, मावशीसाठी आपण बर्थडे गिफ्ट घेतलेलं नाहीये, ते आजच घ्यायचं. हो, आज घेऊया काहीतरी. हा. काय घ्यायचं ठरवताय दोघी? माझ्या मनात आहे की तिच्यासाठी साडी घ्यावी, पण आता बाहेर गेल्यानंतर जर का अजून काही ऑप्शन दिसले तर तेही बघू. व्हेरी गुड. पण ते घेण्यासाठी आधी आपल्याला निघावं लागेल ना. हो चला. चला आता निघूया. बरं बाबा, चावी ना तुमच्याकडे एक्स्ट्रा? मी माझी चावी मावशीला देऊन आले. ऑनलाईन काही गोष्टी मागवल्या, ते येतील आज. हो, माझी चावी आहे माझ्याकडे. तुम्ही निघाल तर मी कुलूप लावून निघेन ना. हा चला. हो मॅडम, चला आता लवकर. हो हो निघते. जर वेळेला उशीर करता. समिधा, 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 समिधा. काय झालं सर? चल आपल्याला निघायला हवं. आत्ता? अहो पण सर, गाडी बंद आहे, फोनला नेटवर्क नाहीये, रिक्षा पण मिळणार नाही आणि तुमच्या पायाला. माझ्या फोनला नसली तरी तुझ्या फोनला रेंज आहे. आणि सॉरी, मी तुला न विचारता तुझ्या फोनवरनं कॅब बुक केली. आता पोहोचतच असेल कॅब. चल समिधा, समिधा चल.
मी स्वतःच आता गार्गीच्या घरात जाऊन ते काय आहे ते शोधायला हवं. किरण, किरण, कशी आहेस तू? सुरेश, वा 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 वा, आपली ओळख अजून विसरली नाहीस तू किरण. सुरेश, तू इथे का आलास? भेटायला आलो ग मी तुला किरण. बरीच वर्ष झाली ना आपल्याला भेटून. मला वाटलं तू विसरली असती, पण बरोबर ओळखलं सा तू किरण. काय का बोलायचं नाही माझ्याशी? वाचा बसली का तुझी? एवढा आनंद झाला तुला मला बघू? तू इथे का आलास? अगं सांगितलं ना तुला. अगं भेटायला आलो मी तुला. बरोबर, ते जाऊ दे. खूप जोरात भूक लागली आहे मला. काहीतरी जेवायला वाढ. माझा पाहुणचार कर का? जेवण नाही केलंस का अजून? अगं मला सांग, मी मदत करतो. बोल, काय करू? काही गरज नाही. आत्ताच्या आत्ता चालता हो इथून. काय किरण, अगं घरी आलेल्या पाहुण्याला असं कोणी माघारी पाठवतात का? अगं जाम भूक लागली मला. आणि हो, जेवण केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. ठीक आहे, पण जेवल्यानंतर लगेच निघायचं. अगं जाणार ग, जाणारच आहे मी. टेन्शन घेऊ नकोस. हं? तुला काय वाटलं मी ते कायमचं राहणार? वेडी ग वेडी. अगं मी जेवणार, मग माझं काम करणार आणि मग भर्र निघून जाणार. कसलं का? अगं आई काय सांगतो ना तुला. थोडा धीर धर, आधी जेवायला वाढ. जेवता जेवता बोलूया आपण. अगं अशी बघत काय बसलीस? जा जेवायला वाढ. अगं खूप भूक लागली का मला किरण. जा बोलू. घर एकदम छान ठेवलंय ना. पैसा आला वाटतं. कॅब बुक करू बाबा? कशाला? अगं इथे तर जवळ जायचं रेस्टॉरंट मध्ये, तेवढं चालणं होतं जरा. मला सांग, आपण तिघे जण असे एकत्र शेवटचे बाहेर कधी गेलो तो लक्षात तरी आहे का तुझ्या? आय थिंक तुमच्या दोघांची अॅनिव्हर्सरी होती त्या दिवशी का? एक्झॅक्टली. गुड मेमरी हा. अगदी माझ्यासारखी. काय बाबा? एक मिनिट. हा देशपांडे बोल ना. आई, अगं टेन्शन का घेतेस तू? आपण आता बाहेर आलोय ना, मस्त मजा करतोय ना, मग डोक्यात तो विचार आणूच नकोस आता. अगं मी ठीक आहे आता. तू ठीक आहेस? कसं शक्य आहे? तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय सगळं. आई, ती भाजी खराब झाली कारण मे बी ती खराबच असेल आणि तुझं लक्ष गेलं नसेल. हा, अशी अचानक कशी काय खराब झाली? अगं आई, होऊ शकतं ना असं कधीतरी. मे बी तुझं लक्ष गेलं नसेल, तुला कळलं नसेल. आणि तसंही आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे गोष्टी खराब व्हायला वेळ थोडी लागतो. मग दुधाचं काय? अगं दूध मे बी खराब असेल, तुझ्या आधी लक्षात आलं नसेल ते. आई, आणि सोड ना आता आपण सगळे एकत्र मिळून बाहेर फिरायला आलोय, तर तू हाच विचार करत बसणार आहेस का इथे? उगाच टेन्शन घेतेस तू. असं काही नाहीये, कळलं ना? चिल. आई,
जरा छान हस ना. असाच चेहरा ठेवलास ना तर बाबांना कळेल अगं. आणि त्यांना कळलं तर त्यांना खूप टेन्शन येईल, तुला माहिती आहे ना. अगं बाबा कुठे गेलेत? अरे हो, कुठे गेले बाबा? अगं आत्ता इथेच होते ना. कळतच नाहीये. थांब जरा, मी फोन करून बघते. लागतोय का ग फोन? नाही, लागत नाहीये. बघ, मी म्हटलं ना काहीतरी विचित्र गोष्टी घडतायत. आई अगं उगाच नको ते विचार करू नकोस. ते बघ आले. गार्गी, बाबा रिक्षा. बाबा अहो, चालवतो काय जरा बघत जा ना तुम्ही अहो पण. लक्ष कुठे होतं तुमचं? आणि कुठे गेला होता? आई शांत हो अगं, पॅनिक नको होस. अहो कुठे होतात तुम्ही? कुठे होतो सांगू? टॅन अहो ही काय टोपी? हे असं ते काढू नको. एक मिनिट, अजून एक गंमत आहे. आई खरंच काढू नको, खूप गोड दिसतेस तू. काहीतरीच काय? अगं खरंच. बाबा तुम्हीच सांगा कशी दिसते ती. कशी दिसते? एकदम ब्रिटनची राणी. करेक्ट. गप्प बसावं. काही काय बोलताय? अगं खरंच. ओ बाई, आता मला भूक लागली, चला लवकर जाऊया. राणी सरकार चला आता लवकर, मला भूक लागली. करताय उगीच. How sweet. किरण थोडी भाजी दे ना. खूप झाक झाली ग भाजी. अगं खूप दिवसानंतर घरचं जेवण जेवतोय, नाहीतर आपलं काय ते रस्त्यावरच खायचं. वाढ ना वाढ ना, थोडी भाजी वाढ. काय ग नाही वाढत? ठीक आहे, काही हरकत नाही. पण काही आहे म्हणा किरण, तुझ्या हातची चव ना पूर्वीसारखीच आहे. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. तुला आठवतं किरण, पूर्वी आपली डबल शिफ्ट असायची, तू डबे घेऊन यायचीस. काय मस्त दिवस होते ना ते. काय ग एवढी शांत का बसलीस? किती वर्षांनी भेटतोय आपण, बोल की काहीतरी. जेवायचं आणि इथून चालतं व्हायचं. चालतं व्हायचं? अगं कुठे जाणार ग मी किरण? घरी जायचं तुझ्या, इथे थांबायचं नाही. अगं घर राहिलं नाही ग माझं आता, कधीच विकलंय मी ते. ते मला माहित नाही. तू कुठेही जा पण इथे थांबायचं नाही. अगं तू असताना मला कुठे जायची गरजच काय आहे? राहील ना ग मी तुझ्याकडे. नाही, तू इथे राहायचं नाहीस. अगं किरण, अगं जरा दमानं. तुझ्यापेक्षाही मोठा आवाज मला काढता येतो, आणि मी जर मोठा आवाज काढला ना तर मग काय होईल तुला पण माहिती आहे ना. सुरेश, तुला इथे राहता येणार नाही. ठीक आहे, जातो मी, जातो समोरच्या घरात. आता तुझा पाहुणा आहे म्हटल्यावर ते मला नाही म्हणायचे नाहीत ना. काय ग भीती वाटते तुला? मी समोरच्या घरात गेल्यावर तुझं बिंग फुटेल, तुझा खरा चेहरा त्यांच्या समोर येईल याची भीती वाटते तुला? सुरेश,
सुरेश, मी हात जोडते तुझ्या समोर. तू असं काहीही करू नकोस. तू जा ना इथून. असेच असेच हात जोडले होते तेव्हा आपण, आठवतंय तुला? हा, आता तू तू विसरली असती, पण मी नाही विसरलो. हा सुरेश, 12 वर्ष आधीच मी तुला सांगितलं होतं, या घराची दारं तुझ्यासाठी कायमची बंद आहे. त्यासाठी मी तुला भरपूर पैसे सुद्धा दिले होते, तरी तू इथे का आलास? दिले होते ना, दिले होते तू मला पैसे. खूप उपकार झाले ग किरण तुझे. तू दिलेले पैसे ना मी किरण असे हे बघ असे पुरवून पुरवून वापरले ग. पण काय करणार, पैसे आहेत ते कधीतरी संपणार. कर्जाचा डोंगर वाढला होता, घर विकून तो कमी झाला नाही, तरीही मी तुझं गुपित कुणालाही सांगितलं नाही अजून तरी. पण काय करणार ना किरण, आता मी रस्त्यावर आलोय ग. तुला काय हवंय? मदत हवी होती मला. या गरीबाला तुझी मदत हवी होती किरण. पैसे हवे आहेत ग मला, तेही आधीपेक्षा डबल. वा 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 बा, मजा आली हा किरण, मजा आली. मस्त झालं जेवण. तू आता एवढा मस्त पाहुणचार केलास, थोडी सुस्ती यायला लागली मला. तुला तर माहिती आहे, मी असं चांगला जेवलो ना मला चांगली झोप येते. तू का करतोस हे सगळं? अगं, कितीदा सांगितलं तुला, मला राहायला घर नाही म्हणून मी इथेच राहणार. चालता हो इथून. हे बघ, तू समजतोस कोण स्वतःला? हे घर माझं. हे बघ, मी तोंड उघडलं तर काय होईल माहितीये ना तुला? सगळं सत्य बाहेर पडेल. आणि हे सत्य जर तिला कळलं तर काय होईल? काय नाव ग तिचं? गार्गी. अगं मी कसं विसरेन? ऊस ठेवलं होतं ना ग तिचं नाव. तिच्या आई बापांना हे सगळं कळलं तर ना ना ना, त्यांना कळता कामा नये. त्यापेक्षा मी एक काम करतो ना, मी इथेच राहतो. मी तुला पैसे देईन, पण तू तुझं तोंड उघडायचं नाहीस. आलीच ना लाईनीवर. किती पैसे हवेत? काय रे ग, आपल्याला जास्त नको, फक्त 1 लाख दे. हा, 1 लाख?